सोयगाव चाळीसगाव रस्त्यावरील घोसला गावालगत पुलाजवळ असलेल्या नळकांडी पुलाच्या बाजूला मोठा खड्डा पडला आहे। यामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत असून खड्डा बुजवण्याची मागणी नागरिक करत आहेत। सोयगाव चाळीसगाव रस्त्यावरील घोसला गावालगतच्या पुलाजवळ जमिनीस्तर नळकांडी पूल आहे। या पुलावर मागील 2 वर्षापासून मोठा खड्डा पडला आहे। तो खड्डा खालच्या बाजूने पोखरला गेला आहे। या मार्गावर दररोज शेकडो वाहनाची वर्दळ असते। अवजड वाहनासह प्रवास करत असताना भूगर्भातून विशिष्ट प्रकारचा आवाज येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एसटी बसेस, खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, दुचाकींची दिवस-रात्र रेलचेल असते। अशातच सोयगाव चाळीसगाव रस्त्यावरील हा रस्ता मालेगाव व मुंबई कमी अंतराचा रस्ता असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात जाणारी वाहने याच मार्गावरून धावतात। सोयगाव चाळीसगाव रस्त्यावरील उमरविरा ते तिडक्यापर्यंत हा रस्ता अगदी खड्डेमय झालेला आहे। सोयगाव ते बानोटी दरम्यान लहान मोठे पूल आहेत। घोसला व कडे वडगाव मधील अंतरावर हा एक जमिनीस्तर पूल आहे। त्या पुलावरील रस्त्यावर 2 वर्षापासून मोठा खड्डा पडलेला आहे। खड्ड्याच्या खालील बाजूला तो जास्तीचा खिळखिळ झाला आहे। खड्ड्याच्या बाजूला जर वाहनं गेली तर ते खाली दाबण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांतून होत आहे। या रस्त्यावरील खड्ड्यांची लवकरच दुरुस्ती न झाल्यास अपघाताचा धोका टाळता येणार नाही, असे घोसला येथील एकनाथ गवांडे, ज्ञानेश्वर गवळी, प्रमोद वाघ यांनी लवकरच रस्त्यावरील खड्डे दुरुस्त न झाल्यास आम्ही रस्ता रोको, अन्यथा रस्त्यावरील असणाऱ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार असे सार्वजनिक बांधकाम विभागाला थेट इशारा दिला आहे। ज्ञानेश्वर पाटील, MCN न्यूज, सोयगाव।